नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टुडे वी विल सॉल्व practice set 37. In practice set 37, question number 1 is that if 7 kilogram onions cost 140 rupees, how much must we pay for 12 kilogram onion? So here weight of onion is given 7 kilogram and cost for weight 7 kilogram onions is 140 rupees, and all of you know that the cost of the material and the weight of the material is both are in direct proportion, right? If cost increases, then weight also increases. If we take weight more, then cost of that material is also more, right? वाढत जाणार आहे, बरोबर ना? दोन्हीसुद्धा एकदम वाढत जाणार आहे, दोन्हीसुद्धा एकदम कमी होत जाणार आहे, कॉस्ट आणि वेट. सो दॅट मीन्स हिअर इज डायरेक्ट प्रपोर्शन. ओके, सो आपल्याला हे प्रपोर्शन कोणतं जे आहे ना, ते पहिल्यांदा हे या पद्धतीने आपल्याला चेक करावं लागेल की कोणतं प्रपोर्शन दिलेल्या एक्झाम्पलमध्ये आलेलं आहे, आणि त्याच्यानंतर मग ते आपण सॉल्व करायचं. ओके, सो हिअर वी फाइंड आउट दॅट here is direct proportion. So we have to solve this question using direct proportion. So let us start. Practice set 37, question number 1. Here is direct proportion. So in direct proportion, ratio remains constant. So here is direct proportions, hence ratio remains constant. सो आता रेशो बघा, रेशो कोणामधला रेशो आहे तो आपण घेतला पाहिजे. बघा आपल्या एक्झाम्पलमध्ये जर आपण बघितलं तर रेशो कोणामधला आहे बघा, वेट 7 किलोग्रॅम अँड कॉस्ट, राईट? सो वेट आणि कॉस्ट, सो आपण रेशो घेऊया वेट आणि कॉस्टचा. सो हेन्स रेशो रिमेन्स कॉन्स्टंट. वेट ऑफ ओनियन आपण शॉर्टमध्ये लिहूया, वेट अँड कॉस्ट. सो दिस रेशो रिमेन्स कॉन्स्टंट. सो फर्स्ट ऑफ ऑल बघा आपल्या एक्झाम्पलमध्ये 7 किलोग्रॅम ओनियन, सो वेट इज 7 अँड कॉस्ट इज 140 रुपीज इज इक्वल टू. In another case, how much must we pay for 12 kilogram onion? So weight is given 12 kilogram and cost is not given. बघा त्याच्या समोरच लिहायचं आहे, वेट पहिले 7 किलोग्राम दिले, कॉस्ट 140 रुपीज, आणि सेकंडमध्ये काय दिलं, वेट दिलं आहे 12 किलोग्राम, आपल्याला त्याची कॉस्ट काढायची. सो आपण त्याला कॉस्टला आपण काय करूया, एक्स कन्सिडर करूया. ओके, सो वेट इज 7, कॉस्ट इज 140. सो रेशो सेम आहेत, त्याच्यामुळे आपल्याला इक्वल टू साईन यूज करायचं आहे, इज इक्वल टू 12/x. सो 12 इज द वेट. आता हे आपण सॉल्व करायचं. हिअर आता हे जे मिळाले 7/140 इज इक्वल टू 12/x. सो काय होईल बघा, हे 7 आणि x इकडे येतील. सो 7 × x झालं, विच इज इक्वल टू 12, आणि हे 140 इकडे आले काय होतील, इंटू 140. Now we have to find value of x. So x is equal to 12 into 140. आता हे जे 7 आहेत ते मल्टिप्लाय आहेत, ते इकडे गेल्यावर काय होतील, डिव्हाइड होतील. सो डिवायडेड बाय 7. आता आपण हे सिम्प्लिफाय करूया. काय करायला लागेल बघा, 7ने डिवाइड करायला लागेल. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 0 0. सो नेक्स्ट लाईनला देअरफॉर x इज इक्वल टू 12 into 20. सो 12 2 24, 240. So here we get value of x is 240. And what is x? X is cost for 12 kilogram onion. So we write here our answer that we pay for 12 kilogram onions rupees 240. We pay for 12 kilogram onions rupees 240. 240 रुपये आपण काय करणार, त्याच्यासाठी खर्च करणार. ठीक आहे. सो या पद्धतीने आपलं हे क्वेश्चन नंबर 1चा आन्सर झालं. आता आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करूया. बघूया क्वेश्चन नंबर 3. बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये
काय दिलं आहे बघा क्वेश्चन. फॉर 9 काऊज 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम ऑफ फूड सप्लिमेंट. हां, फूड सप्लिमेंट म्हणजे काऊ म्हणजे गाईंना लागणारं खाद्य असेल, चारा असेल. आर रिक्वायर्ड एव्हरी डे. हां, एवढं लागतं काऊंसाठी, गाईंसाठी. इन द सेम प्रपोर्शन हाऊ मच विल बी नीडेड फॉर 12 काऊज. आता काऊंची संख्या वाढली की काय होणार आहे, हे फूडसुद्धा वाढणार आहे ना. आणि काऊंची संख्या कमी झाली की फूडसुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे ऑब्व्हियसली इथे बघा दोन्हीसुद्धा एकदम वाढते आणि दोन्हीसुद्धा एकदम कमी होते, राईट. सो इथेसुद्धा काय असणार आहे, डायरेक्ट प्रपोर्शन असणार आहे. फक्त आता कशामध्ये असेल बघा, फॉर 9 काऊज म्हटलं आहे आणि 13 किलोग्राम 500 ग्रॅम्स, म्हणजे हे काय आले, नंबर ऑफ काऊज आणि हे वेट आलं, बरोबर. सो आपण काऊ आणि वेट असा रेशो घेऊया, ठीक आहे, शॉर्टमध्ये. ओके, सो हिअर इज ऑल्सो डायरेक्ट प्रपोर्शन. सो वी राईट हिअर इज डायरेक्ट प्रपोर्शन. बघा हाच फॉर्मॅट आपण ठेवूया वरच्याप्रमाणेच. सो हेन्स रेशो रिमेन्स कॉन्स्टंट. आता रेशो कशामधला म्हटलं आपण, नंबर ऑफ काऊज आणि वेट, नंबर ऑफ काऊज अँड वेट ऑफ फूड, राईट. सो पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय दिलं बघा, हाऊ मेनी काऊज आर देअर, 9 काऊज. आणि वेट किती दिले बघा, 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम. आपण काय करूया, 13,500 असं घेऊया. डेसिमल पॉईंटमध्ये यूज केलं तरी पण चालेल, नो प्रॉब्लेम. आपण असं घेऊया 13,500, सगळं ग्रॅममध्ये केलं. 9 काऊज 13,500 ग्रॅम. ओके, पुढे इज इक्वल टू. आता दुसरं काय दिले बघा, इन द सेम प्रपोर्शन हाऊ मच विल बी निडेड फॉर 12 काऊज. सो नंबर ऑफ काऊज 12 झाल्या आणि वेट आपल्याला माहिती नाही. सो कन्सिडर दॅट वेट इज एक्स. ओके, आता हे सॉल्व करूया. जसं आपण हे सॉल्व केलं त्याप्रमाणे बघा काय होईल, हे 9 आणि एक्स इकडे येतील. सो 9 इंटू एक्स इज इक्वल टू 12 इंटू मल्टिप्लाय बाय 13,500. सो नेक्स्ट स्टेपला वे टू फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. सो एक्स इज इक्वल टू 12 इंटू 13,500 डिवायडेड बाय दिस 9. ओके, आता सिम्प्लिफाय करूया आपण. बघा 9 आणि 12 आलेत म्हणजे कितीचा भाग जाईल बघा, मला वाटतं इथे 9ने 135ला भाग जाईल. 5 आणि 8 आणि 1 9 जातो, म्हणजे आपण डायरेक्ट त्याला भागलं. 9 1 9, इथे सुद्धा 9 1 9, उरले किती बघा, 4 उरले. 9 5 45 आणि 2 0. ओके, सो व्हॉट वी गेट, एक्स इज इक्वल टू दिस 2 zeros. 12 5 60, 0 कॅरी 6, 12 1 12 प्लस 6 18. सो 18,000 आले. सो 18,000 काय आलं, ग्रॅम आलं, राईट. आपण सगळं हे ग्रॅममध्ये घेतलं होतं. सो 18,000 ग्रॅम म्हणजेच काय येणार आहे, 18 किलो, राईट. आपण लिहून टाकूया आन्सर. देअर फोर हाऊ मच विल बी नीडेड फॉर 12 काऊज. सो 18,000 ग्रॅम which is equal to 18 kilogram food needed for 12 cows. 18,000 gram or which is equal to 18 gram food needed for 12 cows. Okay, so this is our question number 3. now आपण question number 4 सॉल्व करायला घेऊया. बघूया क्वेश्चन नंबर 4 काय आहे बघा. सॉरी, क्वेश्चन नंबर 4 नको, क्वेश्चन नंबर 5 घेऊया आपण. ऑड नंबरचे सॉल्व करूया, इव्हन नंबरचे 2 उरतील ते तुम्ही सॉल्व करायचे. बघा क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय म्हटलं आहे बघा, 2 मोबाईल्स कॉस्ट 16,000 रुपीज. हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड टू बाय 13 सच मोबाईल्स. सो हिअर इज ऑल्सो नंबर ऑफ मोबाईल्स, बरोबर, आणि कॉस्ट. सो नंबर ऑफ मोबाईल्स वाढले की काय होणार आहे, कॉस्ट पण वाढणार आहे. आणि कॉस्ट कमी केली तर मोबाईलची संख्या पण काय होईल, कमी होईल. सो दोन्ही पण एकदम वाढते, दोन्ही पण एकदम कमी होते. दॅट मीन्स हिअर इज डायरेक्ट प्रपोर्शन. मग आता कशामध्ये आहे बघा डायरेक्ट प्रपोर्शन, नंबर ऑफ मोबाईल्स अँड कॉस्ट, राईट. सो त्या पद्धतीने आपण हे सॉल्व करूया घेऊया. बघा जसं आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये सॉल्व केलं त्याचप्रमाणे स्टेप्स करूया. हिअर इज डायरेक्ट प्रपोर्शन. सो हे आपण आयडेंटिफाय केलं आहे. सो इन डायरेक्ट प्रपोर्शन रेशो रिमेन्स कॉन्स्टंट, हेन्स
रेशो रिमेन्स कॉन्स्टंट. सो आता या एक्झाम्पलमधला रेशो कोणाचा आहे बघा, कॉस्ट, नंबर ऑफ मोबाईल्स, आपण मोबाईल्स असं म्हणूया, आणि कॉस्ट. हां, नंबर ऑफ मोबाईल्स असं म्हटलं तरी चालेल, आपण शॉर्टमध्ये लिहितो आहे मोबाईल्स आणि कॉस्ट. तो पहिले किती मोबाईल्स आहेत बघा, 2 मोबाईल्स, आणि कॉस्ट किती दिली आहे बघा, 16,000. आणि सेकंड केसमध्ये बघा 13 मोबाईल्स म्हटले आणि आपल्याला वे टू फाइंड कॉस्ट. तो त्याला आपण काय घेतलं, एक्स. सो करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 × x होईल आणि 13 × 16,000. सो x इज इक्वल टू 13 × 16,000 डिवायडेड बाय 2. सो 2ने भाग जाईल 16,000ला, बघा 2 8 16, 1 2 3, 1 2 3. सो 13 8 किती होतात बघा, 13 7 91, 13 8 104, से 104, आणि पुढे 3 0, 1 2 3. सो किती झाली बघा कॉस्ट, 1,04,000, राईट, 1,04,000. सो दिस इज अवर आन्सर. सो आपण लिहूया आन्सर. देअरफॉर हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड. सो रुपीज 1,04,000 will be required to buy 13 such mobiles. 13 such mobiles येतं लक्षात. सो आपण 3 एक्झाम्पल सॉल्व केलेत. उरलेली जी इव्हन नंबरची एक्झाम्पल्स आहेत 2nd आणि 4th, ते तुम्ही याच पद्धतीने काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. ओके, थँक्यू.